कसं दुटप्पी असतं माणसाचं म्हणणं आहे का. आता साधं लग्नांचंच उदाहरण घेऊया. ग्रामीण भागातच नव्हे तर आता शहरी भागातूनही मराठा समाजाबरोबर इतर काही समाजांची परिस्थिती ही आहे की मुलांची लग्नच होत नाही. कारण काय? वास्तविक ग्रामीण भागात देखील आपण एक दुसऱ्याला दोष देत बसतो. मुलीचे पालक शहाणे झाले, मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींची शिक्षणामुळे मानसिकता बदलली, मुलीच्या आईवडिलांची मानसिकता बदलली, वगैरे वगैरे. ही झाली एक बाजू. पण दुसऱ्या बाजूने जर आपल्याला एक मुलगी, एक मुलगा किंवा मुली आणि मुलगा असेल तर त्यावेळी मात्र आपणही तीच चूक करतो जी समाज करत आहे. आपण आपल्या मुलीसाठी ग्रामीण भागातला वर शोधतच नाही. आपल्याला तो नको असतो. कारण काय? वास्तविक तसं पाहिलं तर ग्रामीण भागात सर्व काही आहे. काही कोरडवाहू शेतकरी असतील किंवा काही गावं तसे असतील म्हणून सर्वच गावं तशी आहेत असंही नाही. काहींना खरोखरच रोजगारासाठी शहरात येण्याची गरज नाही, पण तरी देखील जावं लागतं. केवळ कशासाठी? तर लग्नांसाठी. खरं तर मानसिकता प्रत्येकाने बदलली पाहिजे. आपण जेव्हा आपल्या मुलाला मुलगी मिळत नाही म्हणून इतरांना नावं ठेवतो, त्याच वेळेस आपणही आपल्या मुलीसाठी जर ग्रामीण भागातीलच वर पसंत केला तर काही प्रमाणात ही समस्या दूर होऊ शकते. शहरातून माहीत नाही, असं वाटतं की शेतीत खूप कामं असतात, आपल्या मुलीला त्या ठिकाणी खूप त्रास होईल वगैरे वगैरे. पण तसं जर पाहिलं तर ग्रामीण भागात काही भाग अशी आहेत आणि इतके सधन आहेत की ते शहरातील नोकरीवाल्या मुलांपेक्षाही तुमच्या मुलीला चांगल्या पद्धतीने ठेवू शकतात, चांगल्या सुखसुविधा देऊ शकतात आणि तिचं पुढील आयुष्य आनंदी आणि समाधानाचं जाऊ शकतात. पण कुठेतरी मानसिकता ही झाली आहे की शहरातून आराम असतो. असं काही नाही. पूर्वी होतं शहराचं आकर्षण, त्याला कारणही होती. कारण त्यावेळेस शहरात असलेल्या सुखसुविधा ग्रामीण भागात नव्हत्या. आज घडीला आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात काही गावं अतिशय संपन्न आहेत. त्यातलंच माझं देखील एक गाव आहे. धरणाकाठी असल्याने बारमाही हिरवळ असते. सर्वत्र अगदी संपन्न आहे. पण तरी देखील आमच्याही भागातील मुलांना केवळ लग्नासाठी म्हणून स्वतःच्या शेतात लाखोंचं उत्पन्न काढूनही 5-25 हजाराच्या नोकरीसाठी शहरात यावं लागतं आणि त्यावेळेस त्यांची लग्न होतं. मुलींच्या पालकांनाही सांगणं आहे, नव्हे प्रत्येकालाच सांगणं आहे, बदला ही मानसिकता. गावंही आता संपन्न झालेली आहेत, अगदी शहरांप्रमाणे. बघा, पटतं का?